आज मनसेची महत्त्वपूर्ण अशी बैठक होणार आहे। सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृहात ही बैठक होणार आहे। निवडणुकांनंतरची पहिली राज्यस्तरीय ही बैठक आहे। बैठकीला महाराष्ट्रातील मनसेचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडेल। त्यामुळे मनसेची आज अतिशय महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे। खरतर गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर सातत्याने राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या बैठका पार पडत होत्या आणि त्यानंतर आज मनसेची राज्यस्तरीय अशी बैठक पार पडणार आहे। या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व मनसेचे महत्त्वाचे नेते पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहे। राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडेल। सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे। तर गेल्या निवडणुकांनंतरची ही पहिली मनसेची राज्यस्तरीय बैठक होती। त्यामुळे या बैठकीत आता कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना राज ठाकरे नेमका काय कानमंत्र देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची आज ही महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृहात ही बैठक होणार आहे। तर निवडणुकांमधील आलेलं अपयश असेल किंवा त्यानंतर एकंदरीतच एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंनी घेतलेली भेट, ठाकरे गटासोबतची युती, आगामी विधानसभेबाबतही काही चर्चा होते काय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना मागच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतात, काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मनसेची आज निवडणुकांनंतरची ही पहिली राज्यस्तरीय बैठक आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आज मनसेची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं तर आज सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे रंगशारदा या ठिकाणी जात आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हे असतील किंवा तालुके असतील इथले सर्व पदाधिकारी यांना बोलवण्यात आलेले आहे। अर्थातच अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष असे सर्व पदाधिकारी जे आहेत ते राज ठाकरे यांनी बोलवलेले आहेत। खरं तर या बैठकीमध्ये राज ठाकरे आज काय बोलणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संपन्न झालेल्या आहेत। मनसेला हवे तेवढं यश जे आहे ते भेटलेलं नाहीये। इतकंच नव्हे तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील त्यांनी खातं उघडलं, पण मात्र फक्त 6 जागा त्यांच्या आलेल्या आहेत निवडून। म्हणजे कुठेतरी रेशो हा त्यांचा फक्त 3% उमेदवार निवडून आल्याचा इतकाच आहे। आणि अशामध्येच राज ठाकरे आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। इतकंच नव्हे तर नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील 2 दिवस आधी भेट घेतली आहे। त्या अनुषंगाने देखील काय वक्तव्य करतात का त्यांच्या भाषणांमधनं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेमकं राज ठाकरे आता काय दिशा करतात, कार्यकर्त्यांचं कसं मनोबल राखतात, कार्यकर्त्यांना पुढे पक्ष कसा चालवतात यावर काय बोलतात हे पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे। शुभ, मात्र अतिशय महत्त्वाचं जसा तुम्हीही उल्लेख केला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची झालेली भेट आणि त्यानंतर मनसेची ही राज्यस्तरीय होणारी बैठक, एकंदरीतच या दोन्ही घटनांचा काही समीकरण असू शकतं का? राज ठाकरे या संदर्भात काही बोलू शकतात का? अर्थातच या बाबतीत कोणताही अंदाज लावणं हे फार कठीण आहे, पण राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, इनसाइड स्टोरी काय आहे, ह्या दोघांपुरतीच आहे। त्यामुळे राज ठाकरे त्यावर आज काय भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। इतकंच नाही तर मग ठाकरे बंधूंची युती ही देखील मनपा निवडणुकीपुरती होती की याच्या पुढे देखील राहील, याच्याबद्दल देखील ते काय वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेमकं राज ठाकरे यांनी आजची बैठक प्रामुख्याने इतके मोठ्या पदाधिकाऱ्यांची बोलवलेली आहे, नेमकं याचं कारण काय आहे हे अजून देखील गुलदस्त्यात आहे। 10 वाजता राज ठाकरे जे आहेत रंगशारदासाठी रवाना होतील। 10:30 वाजता ही बैठक संपन्न होणार आहे। अंकिता, राज्यातील कोणते महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असू शकतात? अर्थातच अंकिता, सर्व नेते जे मनसेचे आहेत, मग कल्याण डोंबिवलीमधनं येणारे राजू पाटील असतील, मुंबईमधनं असंख्य पदाधिकारी आहेत, संदीप देशपांडे असतील, किंवा मग असे सर्व नेते जे आहेत ते या बैठकीसाठी आमंत्रित केलेले आहेत। मनसे पक्षाच्या कार्यालयाकडनं जे आहे सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रण जे आहे या बैठकीसाठी देण्यात आलेलं आहे। शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।